जसं तुम्ही सांगितलं रात्री सगळी तयारी केली, सुरुवात पण केलं मी. सुरुवात केली. त्याच्यानंतर 6 ग्लास 3 सेट होईपर्यंत ओके, ओके चाललं होतं आणि त्याच्यानंतर मग सगळं सुरू झालं. आणि त्यात मला काय व्हायचं, कुणी त्यांचे वॉमिटिंग म्हटलं, की मला थोडंसं इकडे वॉमिटिंगचं फिलिंग व्हायचं. म्हणजे आपलं दुसरं साधं कुणी म्हणत असेल ना, पण मी तिथे ठरवलं नाही. ते लेट गोच करायचं. म्हणजे मी तिकडे नाही लक्ष दिलं. स्वतःवर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि जसं आता कुणीतरी म्हणालं म्हणजे पहिल्या 2-3 वेळा जे मोशन झाले ना सर, ते इतके म्हणजे नॉर्मल होते हां. आणि 4थ्या-5व्या वेळेस झाले त्याला बेकार स्मेल येत होता. आणि त्याच्यानंतर मग शवासनामध्ये मी 2दा जाऊन आले. शवासनामध्ये मात्र म्हणजे पहिल्या शवासनामध्ये जे सकाळी केलं तेव्हा काही जाणवलं नाही मला. आता दुपारनंतरचं होतं ना, तेव्हा मला पाय दुखल्यासारखे वाटले. म्हणजे ते विकनेस आल्यासारखं वाटलं होतं. पण ते आपोआप म्हणजे हळू-हळू थोडा वेळ एक 10 मिनिटासाठी असं जाणवलं, की माझे पाय खूप दुखतात आहे. मी मेसेज करणार होते, पण ते नंतर आपोआप कमी झाले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आज सकाळपासून म्हणजे असं खूप वर्षांनी किंवा खूप दिवसांनी असं झालं, की आज सकाळपासून मी फक्त स्वतःला वेळ दिला. डिजिटल फास्टिंग झालं. नो Facebook, नो Insta, नो व्हिडिओ काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त योग साधनासाठी मी मोबाईल वापरलाय. मला हलकं तर वाटलंच सर आणि जे असतं ना पार्लरमधून आल्यावर असं जे आता करत नाही मी साधक असल्यापासून पार्लर, पण असं सारखं आरशात बघ, आरशात बघ तसं आतून सौंदर्य आल्यासारखं वाटलंय. म्हणजे आतमध्ये छान म्हणजे खूप मोकळं वाटलं. म्हणजे जी फिलिंग असते ना पार्लरमधून आल्यावर किंवा खूप मेकअप केल्यावर ती अशी आतून व्हायला लागली. कदाचित मला असं वाटतं सापाला काट टाकल्यावर असं होत असेल ना, तसं आज झालंय. त्याच्यानंतर मी म्हणेल करोडोची नाही म्हणजे आता ते काही बॉडी काही आपलं शरीर पैशात मोजण्यासारखं नाहीये, पण सर्व्हिसिंग झालं त्याला खूप छान. थँक यू व्हेरी मच सर. खूप छान. नंतर मॅडमनी जी योग निद्राही घेतली आणि EFTचं सेशन मला खूपच आवडलं. थँक यू. असा माझा अनुभव आहे आजचा.